चला तर आज आपण एक अशी कथा पाहणार आहोत जिथे एका बसस्टॉपवर झालेली एक साधी भेट एका भयंकर अलौकिक शोकांतिकेत बदलते. ही गोष्ट आहे एका गैरसमजाची, सुडाची आणि शेवटी मुक्तीची. हाच तर प्रश्न आहे नाही का? विचार करा, एक अगदी सामान्य ठिकाणी सुरू झालेली गोष्ट एका शापित इस्पितळापर्यंत कशी पोचली. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ही कहाणी आपल्याला विचार करायला लावेल की एक छोटीशी घटना आपलं आयुष्य कसं आणि किती बदलू शकते. या सगळ्या घटनेच्या शेवटी मागे काय उरलं तर 4 भटकणारे आत्मे, ज्यांना अकाली मृत्यू आला, ज्यांना शांती मिळाली नाही आणि जे अजूनही कुठेतरी अडकलेले होते. त्यांचं एक ठिकाण होतं, तेच पडकं घर, जिथे त्यांचा तो दुर्दैवी शेवट झाला. एक असं घर जे आता फक्त त्यांच्या वेदनादायी आठवणींनी भरलेलं आहे. आणि दुसरं ठिकाण एक शापित इस्पितळ, जिथे त्यांच्या मृत्यूनंतर अशा काही विचित्र घटना घडल्या की सगळ्यांनाच धक्का बसला. पण हे सगळ्या इथपर्यंत पोहोचलं कसं? चला अगदी सुरुवातीपासून पाहूया. म्हणतात ना, प्रत्येक वादळाची सुरुवात खूप शांत असते. तसंच काहीचं या कथेची सुरुवात झाली एका अगदी सामान्य बस स्टॉपवर, जिथे 2 अनोळखी लोक भेटले आणि एका नात्याची सुरुवात झाली. आणि हे नातं किती झपाट्याने वाढलं बघा. पहिल्या दिवशी एक साधा अपघाती धक्का, दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटून माफी मागितली. बघता बघता त्यांच्यात मैत्री झाली आणि मग लवकरच नंबरची देवाणघेवाण झाली आणि रात्रभर बोलणं सुरू झालं. कळायच्या आतच दोघांना एकमेकांची सवय लागली होती. पण प्रत्येक नात्यात एक वळण येतं. इथेही ते आलं. मैत्री आणि सवयीचं हे नातं एका मोठ्या गैरसमजाला बळी पडलं. एका क्षुल्लक घटनेने नात्याला असं काही वळण दिलं की ज्याने एका भयंकर शोकांतिकेला जन्म दिला. झालं असं की त्याच्यासाठी ती एक सवय आणि प्रेम बनली होती, पण ज्या क्षणी त्याने तिला प्रपोज केलं, तिच्यासाठी तो फक्त एक गैरसमज होता, वासनेचं दुसरं रूप. दोघांच्या दृष्टिकोनात जमीन अस्मानाचा फरक होता आणि हाच फरक सगळ्या विनाशाचं कारण ठरला. पण ती इतकी हिंसकपणे का वागली यामागे खूपच दुःखद कारण होतं. लहानपणी अवघ्या 4 वर्षांची असताना तिच्यावर एक भयानक अत्याचार झाला होता आणि त्याच घटनेने तिच्या मनात प्रेमाबद्दल कायमचा तिरस्कार निर्माण केला होता. तिला वाटायचं की प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त वासना पूर्ण करण्याचं एक साधन आहे आणि त्याच भीतीमुळे तिने त्या मुलाच्या निरागस प्रेमाला नाकार. आणि या एका गैरसमजामुळे मृत्यूचं असं काही थैमान सुरू झालं ज्याने एका क्षणात 4 आयुष्य संपवून टाकली. चला पाहूया हे कसं घडलं. या शोकांतिकेचा पहिला बळी ठरला तो मुलगा. नकार त्याला सहन झाला नाही. तो इतका खचला की त्याने स्वतःचं आयुष्य संपवलं. जेव्हा त्याच्या आईवडिलांनी दरवाजा तोडला तेव्हा तो त्यांना रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत सापडला. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच ती धावत त्याच्या घरी आली. त्याचा निष्प्राण देह पाहिला आणि तिला जबर धक्का बसला. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत, या अपराधीपणाच्या भावनेने तिने स्वतःचं डोकं जमिनीवर आपटून तिथेच आपला जीव दिला. विचार करा, एकाच वेळी आपल्या मुलाचा आणि त्याच्या समोरच त्या मुलीचा मृत्यू. हे दृश्य पाहून मुलाच्या वडिलांचं काळीज अक्षरशः फाटलं. त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आपलं संपूर्ण कुटुंब, नवरा आणि मुलगा एका क्षणात डोळ्यांसमोर संपल्याचा धक्का. मुलाची आई सहन करू शकली नाही. ती जागीच कोसळली आणि तिनेही प्राण सोडले. एका गैरसमजाने अवघ्या काही क्षणांत एक हस्तखेळतं कुटुंब संपवलं. 2 दिवस गेले. घरातून एक असह्य दुर्गंध येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा आतलं दृश्य काळजाचा थरकाप उडवणारं होतं. 4 मृतदेह सडलेल्या अवस्थेत होते, ज्यांना किडे लागले होते. तो वास इतका भयंकर होता की इस्पितळातील कर्मचाऱ्यांचीही त्या मृतदेहांजवळ जायची हिंमत होत नव्हती. पण थांबा, ही कथा इथे संपली नाही. शरीरांचा अंत झाला होता, पण आत्म्यांचा प्रवास अजून बाकी होता. आणि इथूनच सुरू झाली सुडाची आणि मुक्तीची एक अशी अलौकिक कहाणी जिने संपूर्ण राज्याला हादरून सोडलं. मग काय झालं? त्या इस्पितळात विचित्र आणि भयानक घटना घडू लागल्या, इतक्या की घाबरलेल्या सरकारने ते कायमचं बंद करून टाकलं. दुसरीकडे त्या मुलीच्या आत्म्याने सुडाचा प्रवास सुरू केला. तिने तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला शोधून काढलं. आणि तुम्हाला माहीत आहे, तिच्या या एका सुडामुळे राज्यात असा काही सामाजिक आणि राजकीय गोंधळ उडाला की अखेरीस राज्य सरकार कोसळलं आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. एका आत्म्याच्या सुडाने संपूर्ण राज्याला वेठीस धरलं होतं. तिचा सूड खूप क्रूर होता.
असं म्हणतात की तिने त्या नराधमाचा जबडा पकडला आणि दोन्ही बाजूंनी इतक्या ताकदीने खेचला की त्याचं तोंडच फाडून टाकलं. आणि एवढ्यावरच ती थांबली नाही. तिने त्याच्या छातीत हात घालून त्याचं धडधडणारं काळीज अक्षरशः बाहेर काढलं. तिच्या मते तिच्यावर झालेल्या अत्याचाराला तेव्हाचं सरकार जबाबदार होतं आणि आता ते सरकार पडल्यामुळे तिला अखेर न्याय आणि मुक्ती मिळाली होती. पण बाकीच्या 3 आत्म्यांचं काय झालं? त्यांना मुक्ती कशी मिळाली? त्याचीही एक गोष्ट आहे. एके रात्री त्याच बस स्टॉपवर मुलाच्या आत्म्यानं काही गुंडांना एका असहाय्य मुलीची छेड काढताना पाहिलं. ज्या प्रेमामुळे त्याचा जीव गेला होता त्याच प्रेमाच्या रक्षणासाठी तो पुढे आला. त्याने रक्ताने माखलेल्या लोखंडी सळईने त्यांना असं काही घाबरवलं की ते तिथून पळून गेले. एका मुलीचं रक्षण करण्याच्या या एका चांगल्या कृतीमुळे त्याला आणि त्याच्या आईवडिलांच्या आत्म्याला अखेर शांती आणि मुक्ती मिळाली. तर मग ही कथा आपल्याला काय सांगते? एका चुकीची, एका गैरसमजाची किती भयानक किंमत मोजावी लागली, 4 आयुष्य संपली. पण त्याचवेळी एका चांगल्या कृतीने 3 आत्म्यांना मुक्ती दिली. प्रेम आणि गैरसमज, सूड आणि मुक्ती यांच्यातली रेषा किती पुसट असू शकते हेच ही कथा आपल्याला दाखवून देते. कदाचित खरी मुक्ती सूड घेण्यात नाही तर कोणाचं तरी रक्षण करण्यात असते.